नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर आणि नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय एडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता घटक 6 समसंबंध यातील उपघटक क्रमांक 1 शब्दसंग्रह घटक आहे आपला समसंबंध. आणि या समसंबंधामध्ये आपल्याला एक घटक शब्दसंग्रह हा आज आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे. शब्दसंग्रह तुमच्याकडे काय पाहिजे, प्रश्न कसा विचारला जातो याच्यावर आधारित तोही तुम्हाला सांगणार आहे. आता वाचा, मग तुमच्याकडे शब्दसंग्रह कशाचा असायला पाहिजे. हा घटक सोडवण्यासाठी भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान याला जनरल नॉलेज म्हणतो आपण. त्याच्यानंतर अवांतर पुस्तके, त्या पुस्तकांचे लेखक कोण आहेत हे पण तुम्हाला इथं काय करावं लागतं, अभ्यासावं लागतं. कोणती कादंबरी कोणत्या लेखकानं लिहिलेली आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. एवढा शब्दसाठा तुमच्याकडे असला तर कुठलंही उदाहरण चुकणार नाही. मग आणखीन बघा, दोन पदांचा समसंबंध शोधता आला पाहिजे. किती पदांचा? 2 पदांचा. मग हा संबंध कशा स्वरूपामध्ये असू शकतो पेपरमध्ये? रंग, रूप, त्या पदार्थाचे गुणधर्म, त्या पदार्थाची चव, त्या पदार्थाचा आकार कसा आहे, स्वभाव. आता तुम्ही म्हणता माणसांचा स्वभाव, प्राण्यांचा स्वभाव, पक्ष्यांचा स्वभाव कशा प्रकारचा असतो. याच्यानंतर कार्य, जसं पक्ष्यांचा विचार केला तर आपण काय म्हणतो, कबूतर, पोपट, आहे का नाही. प्राण्यांचा विचार केला तर ससा, हरिण, कुत्रा. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. मांजर ही सुद्धा काय आहे, पाळीव प्राणी आहे. मग याच्यानंतर त्यांचं कार्य काय आहे, कोणाचं. फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज यांचा संबंध आपल्याला जोडायचा आहे. त्यांनी काय केलं, किल्ले जिंकलेले आणि महाराष्ट्र राज्याची काय केलेली आहे, उभारणी केलेली आहे. हे आपल्याला काय करता येतं, महाराष्ट्र राज्याचे का नाहीये, सगळे जेवढे घटक आहेत, किल्ले जेवढे काय केलेत शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, गणितीय क्रिया. गणिताच्या क्रिया कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 मूलभूत क्रिया आहेत. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. याच्यानंतर उपयोग, स्थान, दर्जा. आता दर्जा, विशिष्ट क्रम, इथं अवयव, इथं विरुद्धार्थी शब्द अवयव. आता अवयव आपले जे 5 इंद्रिय आहेत, 5 अवयव हे महत्वाचे आहेत. नाक, कान, डोळा आणि त्वचा, जीभ. मग जीभ तिचं कार्य काय आहे, चव घेणे. कानाचं काम काय आहे, ऐकणे. डोळ्यांचं काम काय आहे, पाहणे. नाकाचं काम काय आहे, वास घेणे. हे आहेत 5 ज्ञानेंद्रिय. ते झाले आपले काय महत्वाचे अवयव. आवाज, माणसांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, 4 पायाच्या प्राण्यांचा आवाज कसा येतो, 2 पायाच्या माणसांचा आवाज, प्राण्यांचा आवाज कसा येतो, हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला काय पाहिजे, एवढा शब्दसाठा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, 4 घटक दिले जातात आणि त्या 4 घटकांपैकी 3 घटक तुम्हाला दिले जातात आणि 4था घटक काय करतात, पर्यायामध्ये दिला जातो. तो तुमच्या लक्षात असलेला असतो. उदाहरणार्थ बघा, मोर, लांडोर आणि पुढचा शब्द देतात उंट, त्याला पर्याय काय, मोर, लांडोर. तसं उंट त्याला पर्याय जो आहे तो काय आहे, सांडणी. उंटीन म्हणत नाहीत, काय म्हणतात, सांडणी. हे असे काय झालेले आहेत पर्याय तुम्हाला प्रश्न दिले जातात. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध ओळखायचा आणि तिसऱ्या पदाचा 4थ्या पदाशी संबंध काय आहे हे शोधायचं. अशा प्रकारचे प्रश्न काय केले जातात, या शब्दसंग्रह समसंबंध या टॉपिक मध्ये तुम्हाला विचारले जातात. कळलं? ओके. याच्यावर आधारित
शब्दसंग्रह या घटकावर आधारित आपण प्रश्न काय करतोय पाहतोय. प्रश्नात पहिल्या पदांचा दुसऱ्या पदाशी काय असतो सहसंबंध असतो तो ओळखायचा आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा सहसंबंध काय आहे तो शोधायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. मग पहिला प्रश्न तुमचा आहे बघा. ऊस शेत भाजीपाला डॅश डॅश 2020 ला विचारलाय आणि पर्याय काय आहेत मळा मंडई बाजार दुकान. आधी सहसंबंध शोधू आपण. ऊस कुठे येतो शेतामध्ये येतो. कुठे येतो शेतामध्ये. मग भाजीपाला कुठे यायला पाहिजे मळ्यात. भाजीपाला जो आहे तो कुठे यायला पाहिजे मळ्यात. याचं कारण काय ऊस शेतात पिकतो तर भाजीपाला सुद्धा कुठं पिकतो मळ्यामध्ये पिकतो. मंडईत भाजीपाला पिकत नाही मिळतो. दुकानात भाजीपाला मिळतो का दुकानात नाही मिळत काय ठेवतात. बाजारात भाजीपाला मिळतो का मिळतो पण पिकत नाही. म्हणजे ऊस शेतात पिकतो तर भाजीपाला कुठं पिकतो मित्रांनो मळ्यात पिकतो आणि म्हणून याचं उत्तर काय आहे मळा. दुसरा प्रश्न बघा. मोर लांडोर उंट पाय. आता मोर हा शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे पाहायचा आहे. मोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोण आहे लांडोर. तसं उंट त्या उंटाचा विरुद्धार्थी शब्द उंटीन होईल नाही भचडी होईल नाही. वाघाचा बछडा असतो. भाटी कोणाला म्हणतात मांजराच्या पिल्लाला. बोका कळतो का. मग इकडं सांडणी उंट काय झाला पुलिंगी शब्द आहे तो उंट. सांडणी ती उंटी नाही होत ती सांडणी विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून उंट याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता सांडणी. आणि मग याचं उत्तर काय असणार सांडणी असणार. कळलं. तिसरा प्रश्न बघा. आता तिसरा प्रश्न जो आहे तो कशावरती दिलेला आहे हे बघा. स्पर्श ज्ञान तुम्हाला स्पर्श झाला हे कशावरून कळतं त्वचा स्किन. मग चव कानानं चव कळते का कानानं आपण ऐकतो. जिभेनं आपल्याला काय कळते चव कळते. डोळ्यानं आपण काय करतो पाहतो. नाकानं काय करतो वास घेतो. आणि म्हणून चव याच्यासाठी पर्याय 2 आणि इथं उत्तर काय असणार जीभ. काय उत्तर असणार जीभ. कळलं. हे झाले असे 3 प्रश्न. आता याच्यानंतर पुढचे घेऊया. बघा चौथा प्रश्न आहे. भाकरी ज्वारीपासून बनवतात तो लोणी कशापासून बनवलं जातं 2021 चा प्रश्न आहे. ऊसापासून ऊसाचा रस. ऊसापासून आणखीन साखर गुळ. कैरीपासून लोणचं. दुधापासून लोणी तयार केलं जातं. म्हणून याचा पर्याय क्रमांक कोणता तिसरा. बाजरीची पण भाकरी तयार करतात. मग इथं तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर काय असणार दूध. आता 5वा प्रश्न आहे. चिमणी हे नाम आहे. नाव. गेला सर्वनाम आहे का सर्वनाम कोणाला म्हणतो तो ती ते सर्वनाम. क्रियापद गेला चालला जाणार. मग इथं क्रिया घडली आहे ना म्हणजे त्याला काय म्हणायचं क्रियापद. नाम नाही किंवा विशेषण पण नाही म्हणजे याचं उत्तर जे आहे ते काय आहे क्रियापद. 6वा प्रश्न आहे. शिंदखेडचे जाधव तर विरुळचे कोण निंबाळकर नाहीत. इतिहासामध्ये प्रसिद्ध असणारं घराणं जाधव घराणं आहे. कळलं का. तसं विरुळचे जे आहेत ते कोण आहेत भोसले. हे घराणं काय आहे प्रसिद्ध आहे. हे निंबाळकर नाही घोरपडे पण नाही मोरे पण नाही कोण आहेत भोसले. आणि म्हणून वेरूळचे कोण आहेत भोसले. याच्यासाठी तुम्हाला काय वाचावं लागल इतिहास. 4थीचा इतिहास याच्यात दिलेलं आहे. कळलं.
सातवा प्रश्न आहे, 1 मे महाराष्ट्र दिन, तर 26 जानेवारीला काय असतो? प्रजासत्ताक दिन असतो. ते त्याचं काय झालं उत्तर. होकायंत्र कशासाठी वापरतात? दिशा दर्शवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी वापरतात. घड्याळ काय करतं? तापमान दाखवत नाही. तापमान दाखवायचं काम कोण करतं? तापमापी करतं. हवामान दाखवत नाहीत. वेळ, घड्याळ काय करतं? वेळ दाखवायचं काम करतं. 9वा प्रश्न आहे, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. इकडं झारखंड, तर झारखंडची राजधानी जी आहे तर ती काय आहे? रांची. म्हणून या 9व्याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय असणार? रांची. इथं याचं उत्तर काय असणार? वेळ. आणि इथं प्रजासत्ताक दिन. 10वा प्रश्न आहे, राज्य वृक्ष कोण आहे? आंबा. तर राज्य प्राणी जो आहे तो राज्य प्राणी कोण आहे? खार. आणि या खारलाच दुसरा शब्द आहे शेकरू. खार यालाच दुसरा शब्द जो आहे तो शब्द काय आहे? शेकरू. हा काय करायचा आहे? ध्यानात ठेवायचा आहे. असे तुमचे किती प्रश्न झाले? 10 प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय झाले? पाहायला मिळालेले आहे. बाकीचे याच्यावर आधारित तुमच्या घटकातले प्रश्न काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. अशा प्रकारे हा टॉपिक आपला संपलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल. धन्यवाद.